रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पांडुरंगा करू कथवन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची तस्मै श्री गुरवे
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय परमपावनीय वैराग्य शिरोमणी वारकरी संप्रदायाचे जगद्गुरू असणारे भगवान पंढरीनाथाचे एकनिष्ठ निष्ठावंत भक्त असणारे तुकोबाराय यांचा संत महापुरुषांची महिमा सांगणारा, संत महापुरुषांच्या आचरणामध्ये राहून त्यांच्या अनुशासनामध्ये राहून आपल्या जीवनाचं कल्याण कशा प्रकारे होईल याची सुंदर अशी माहिती सांगणारा 4 चरणाचा अप्रतिम अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात की तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत या ठिकाणी संबोधन केलं की हे भगवंत, हे सत्संगामध्ये निरंतर रमणारे संत महापुरुष सर्व संत मंडळी तुम्ही आमच्यासाठी मायबाप आहात, मायबाप कृपावंत आहात. आणि नुसतेच मायबाप नाही महाराज, कृपावंत मायबाप आहात. आणि एवढी महिमा आहे तुमची की मी तुमची महिमा गाऊच शकत नाही, माझा तो अधिकार नाही, कारण मी पतित आहे, कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरा या कारणे. आणि मला हे एवढं कळतंय की तुम्ही साक्षात भगवंताचे अवतार आहात. तुम्ही आमच्यासारखे भटकणारे जीव जन्माला आलेले नाही, तुम्ही मोक्ष प्राप्त करण्याकरता आलेले नाही, तर मोक्ष देण्याकरता आलेले आहात. तर मग अशा प्रकारे अवतार तुम्हा धरा या कारणे. आणि हेच एक कारण आहे, ते कारण म्हणजे आम्हासारख्या जड असणाऱ्या जीवांचं, पतित असणाऱ्या जीवांचं कल्याण व्हावं, हेच तुमच्या अवताराच्या पाठीमागं असणारं मूळ कारण आहे. जो कोणी भक्त तुम्हाला शरण येतो त्या भक्ताचं समूळ दुःख नष्ट करून त्याच्या जीवनामध्ये आत्यंतिक आनंदाला परिपूर्ण करून द्यावं, एवढंच उद्देश आपल्यामध्ये असतं. म्हणून खरंच अप्रतिम अशी दिव्यता असणारी तुमची कृपा आम्हा सर्वांच्या ठिकाणी लाभो, जेणेकरून आमचंही कल्याण होईल. अशा प्रकारे हा साधा सरळ 4 चरणाचा अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी स्वर्गवासी सिंधू अक्का रामचंद्र रामदासी, बरोबर आहे ना? तर आजीबाईंचं हे मासिक पुण्यस्मरण आहे. 7वा महिना आहे. 7व्या महिन्याचं हे मासिक पुण्यस्मरण गेल्या 7 महिन्यापूर्वी आजीबाईंचं या ठिकाणी, या भगवंताच्याच ठिकाणी विलीन झालं, देहावसान झालं. आणि त्यानंतर त्यांच्या रामदासी परिवारानं, त्यांच्या पुत्रानं त्या ठिकाणी सुंदर असा उपक्रम चालवलेला आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम हीच गोष्ट आहे की श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम आहे. तर खरंच आनंद वाटला. असं फार कमी पाहायला मिळतं. जसं मी आल्याबरोबर तुम्हाला म्हटले की प्रत्येक महिन्याला आईच्या आणि वडिलांच्या प्रित्यर्थ काही कार्यक्रम ठेवणं फार जड आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी आता कार्यक्रम करत असल्यामुळे ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आता आमचे रामकाका आहेत, त्यांना माहिती आहे वर्ष श्राद्धाचं कार्यक्रम, वर्ष श्राद्धाचं बरं का, महिन्याचं श्राद्ध नाही, वर्षानं येणारं जे श्राद्ध आहे ते करायचं म्हटलं तरी माणसाच्या जीवावर येतं. तरी बघा, एवढी शास्त्रीय परंपरा, शास्त्रीय मर्यादा, विधी, महिमा माहीत असतानाही व्यक्ती हे करायचं कंटाळा करतो. आणि या ठिकाणी खरंच आनंद वाटला हे पाहायला की या रामदासी परिवारानं एवढ्या सुंदर प्रकारे आजीचं म्हणजे आईचं आपल्या मासिक श्राद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे. काही लोक म्हणतील उगाच काही पण काढलंय, असं कुठे असते काही, महिन्याला काही गरज आहे काही करण्याची. हे मनाचं नाही महाराज, हे मनानं काढणारे आपण माणसं कोण आहेत? आपण सर्वथा भगवान परमात्म्याचे अधीन असणारे, शास्त्राने बांधलेले सगळे लोक आहोत. शास्त्राच्या बंधनामध्ये बघा, जसं सांगितलं की एका खुंटीला गाईला बांधलेलं आहे आणि त्या गाईला एक जवळपास 10 फूट लांब असणाऱ्या दोरीनं बांधलं. तुम्ही बघा, ती जी गाय आहे 10 फूट लांब म्हणजे जवळपास तिची ती त्रिज्या झाली 20 फुटाचा व्यास झाला. तेवढ्या वर्तुळामध्ये ती स्वतंत्र आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाण्याची तिला बंदी आहे, ही पाबंदी आहे. त्याप्रमाणे सांगितलं की महाराज, जसं आपण आपल्या क्षेत्रामध्ये, जसं तुम्ही तुमच्या वर्णाश्रम धर्मामध्ये आहात, तुम्ही गृहस्थ आहात, वानप्रस्थ आहात अथवा ब्रह्मचर्य जीवनामध्ये आहात, तर या जीवनाला अनुसार
तुम्हाला शास्त्राने काय नियम घालून दिलेला आहे त्या नियमाचं पालन करण्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु याच्या पलीकडे शास्त्राला ओलांडून दुसऱ्या कुठल्याही त्या ठिकाणी विधीला स्वतःहून निर्माण करण्याचं सामर्थ्य, स्वतःहून निर्माण करण्याचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही. या प्रकारे सांगितले की जे काही आहे हे खरोखर शास्त्राचं विधान आहे. शास्त्रीय विधानाप्रमाणे षोडशी श्राद्ध याला म्हटलं जातं. जसं माणूस गेल्यानंतर तुम्ही सगळे लोक माणसाला जाळण्यापासून तर त्याच्या 10व्यापर्यंत 13वा झाला श्राद्धादी हे सगळी कर्म करतात, तर हे अगदी मनाचे नाही महाराज, शास्त्रीय पुरावा आहे याला. हा वैदिक नियम आहे. आणि तसंही शास्त्राने सांगितलं की देव पितृ कार्याभ्याम मा प्रवदितव्यम. फार लक्ष देऊ नये का, काहीच अवघड नाहीये, फक्त लक्ष देणं एवढंच महत्वाचं आहे, सगळ्यांना समजेल. ठीक आहे ना. तर देव पितृ कार्याभ्याम मा प्रवदितव्यम. देव म्हणजे भगवान परमात्मा आणि पितृ म्हणजे आपले पितर लोक, आई वडील जिवंत असो अथवा देवाघरी गेलेले असो. म्हणतात की आई वडिलांची सेवा आणि देवाची सेवा करण्यामध्ये आळस करू नका. मा प्रवदितव्यम, असावधान राहू नका. आणि ही असावधान वृत्ती ही वास्तविक धर्माला प्रवृत्त करते. त्या ठिकाणी असावधान राहू नका, अधर्म त्या ठिकाणी वाढत जातो. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करण्याकरता शास्त्राचा नियम पाळला पाहिजे. त्याच्याकरता सांगतात जसं श्राद्ध कर्म कुठून सुरू होतं. जसं एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये गेला, घरामध्ये गेलेल्या व्यक्तीला घराच्या बाहेर आणत असताना सगळ्यात पहिल्यांदा तो जिथे गेला आहे त्या जागेवर एक पहिलं पिंड दिलं जातं. पिंडदान हा जो नियम आहे ना आपल्याकडे, तर पहिलं पिंड तिथे दिलं जातं जिथे आपला घरामधला व्यक्ती गेलेला आहे त्या जागेवर. हे कशा करता म्हणतात की त्या जागेची, त्या घराची शुद्धी व्हावी त्याच्याकरता. कारण की कसे महाराज, जरीही भगवंत सर्वत्र समान रूपाने विद्यमान आहे, तथापि तो विशेष रूपाने चालणाऱ्या फिरणाऱ्या प्राण्यामध्ये आहे, प्रकाशित होतो. जसं आता आपण आपलं जे शरीर आहे या शरीराच्या माध्यमातून सगळे कर्म करतो, ज्यामध्ये बोलायचं, चालायचं, फिरायचं, हसायचं, खेळायचं जे काही आहे हे आपण कर्म करतो. परंतु या शरीराच्या आतमध्ये असणारी जी चैतन्य शक्ती आहे ती जर एकदा निघून गेली तर हे शरीर असूनही काहीच काम करत नाही. अर्थात जरीही सूक्ष्म रूपाने भगवंत जसा दगडात आहे तसाच मेलेल्या शरीरातही आहे, तरीही विशेष रूपाने प्रकाशित होण्याची वृत्ती त्यात राहिली नाही, म्हणून त्याला अपवित्र मानलं जातं. आणि तसे हे शरीर काही पवित्र नाही, पंचमहाभूतापासून बनलेलं हाडा माणसांचं आहे, जे की जाळलं तर ठीक, नाहीतर कोल्ह्या कुत्र्याचीच धन होते. बरोबर आहे ना. मग हे जे शरीर आहे ते अपवित्र असल्यामुळं आपल्या घराची शुद्धी करण्याकरता पहिलं पिंड दिलं जातं. दुसऱ्यांदा म्हणतात जेव्हा त्या प्रेताला, जेव्हा त्या मृतकाला घेऊन आपण घराबाहेर येतो, तर घराबाहेर येत असताना घराच्या चौकटीत एका ठिकाणी उंबऱ्यावरती पिंडदान केलं जातं. बऱ्याच आजकाल तर बऱ्यापैकी घरांना उंबरेच राहिले नाही. ही फार दुरावस्था आहे बरं का. घराला उंबरा असावा महाराज. आणि त्याचे अनेक कारणं आहेत. ते कारण जे आहेत ना ते आपण हळूहळू कधीतरी ऐकू. पण बघा महाराज म्हणतात ते उंबऱ्यावरती पिंडदान करायचं आहे. यानंतर जेव्हा त्या मृतकाला घेऊन तुम्ही घराबाहेर येता तर गावाच्या एका जवळच्या चौकामध्ये तिथे एकदा पिंडदान करायचं. हे कशा करता म्हणतात की जसं तुमचे पितर गेले आहेत तर त्यांचं जे रूपांतर सूक्ष्म शरीरामध्ये होतंय त्या सूक्ष्म जगतामध्ये अगोदरच असणारे जे मृत लोक आहेत त्यांनी आपल्या लोकांमध्ये आपल्या माणसाला सहर्ष स्वीकारावं, त्याच्याकरता हे पिंड दिलं जातं. याला म्हणतात प्रेत. अशा प्रकारे एका विसाव्याच्या ठिकाणी आहे जिथे बघा जसं जातात जाळण्याकरता, माणसाचा दाह संस्कार करण्याकरता घेऊन जातात, त्याच्या अगोदर कुठेतरी आणखी एक विसावा दिला जातो, तो देवाच्या जवळ असतो. त्या ठिकाणी एकदा पिंडदान आहे. जेव्हा तुम्ही मृतकाला सरणावरती ठेवतात त्याच्या अगोदर सरणावर एक पिंडदान केलं जातं आणि जाळल्यानंतर पुन्हा एकदा पिंडदान, की अग्निदेवतेचं आवाहन करायचे, अग्निदेवतेची प्रार्थना करायची की हे अग्निदेव या शरीराला व्यवस्थित प्रकारे जाळून टाक. ही प्रार्थना असते. याकरता हे पिंडदान आहे. गेल्यानंतर आता सांगतायत महाराज की 10 दिवसापर्यंत दररोज तुम्ही लोकांनी आपल्या मृतकाला ज्या ठिकाणी जाळलं आहे तिथे दररोज जाऊन पिंडदान केलं पाहिजे. हा शास्त्राचा नियम आहे. करतात तुम्ही? असतं
नाही ना? हा, मग जे करतात ना त्यांच्याकडे थोडं थोडं शिकायचं. हे कसं असतं, पिंड म्हणजे काय इत्यादी ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्यक्षात शिकल्या पाहिजेत. आणि मग 10व्या पर्यंत तिथे जेव्हा तुमचा 10वा केला जातो त्यावेळी सुतक फिटलं असं काही नाहीये. तुम्ही वैदिक धर्माचं अनुष्ठान अजूनही करण्याकरता पोषक झालेले नाहीयेत. त्याच्यानंतर 13वा जो होतो त्यानंतर उदक शांती 14व्या दिवशी 14 दिवस पूर्ण लागतात त्या मृतकाला सूक्ष्म शरीर पूर्ण धारण करण्याकरता. जसं म्हटलं की आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये राहतो या जगामध्ये आपण येतो ना, हे एवढं सुंदर असं शरीर आपण घेऊन येतो, तर या शरीराला पूर्णपणे बनण्याकरता आईच्या गर्भामध्ये कमीत कमी 9 महिने लागतात. बरोबर आहे ना? तसं म्हणतात की आपण जेव्हा हे शरीर त्याग करून सूक्ष्म शरीराला धारण करून आपण आपल्या गतीला जातो, तर गतीला जाण्याकरता एक जे सूक्ष्म शरीर आपल्याला लागतं ते शरीर बनण्याकरता कमीत कमी 14 दिवस लागतात. आणि त्या 14 दिवसांच्या अवधीमध्ये जेव्हा तुम्ही शरीर धारण करतात, ते धारण कशाच्या बळावर म्हणतात, त्यांना पोषक द्रव्य दिले तर बनतात. ते पोषक द्रव्य उरलेल्या परिवाराला द्यायची असतात. जसं पिंडदान जे आहे, श्राद्ध कर्म जे आहे, याच्याच माध्यमातून याच्याच बळावरती तुमच्या पितरांचं, तुमच्या स्वर्गीय असो पितरांचं त्या ठिकाणी एक सूक्ष्म असं शरीर बनतं. आणि सूक्ष्म शरीर बनल्याच्या नंतर ते सूक्ष्म शरीर यमदेवाच्या पहिल्या दरवाजापर्यंत जातं 18व्या दिवशी. त्याला तिथपर्यंत जायला एकूण 4 ते 5 दिवस लागतात. 18व्या दिवशी यमदेवाच्या पहिल्या दरवाजात जातं. बघा आता महाराज, सगळ्यात पहिली गोष्ट, मृतक गेला तेव्हापासून तर 10व्या पर्यंत जेवढे श्राद्ध आहेत ते एकूण 16 आहेत. याला म्हणतात सुतकात केले जाणारे मलिन षोडशी श्राद्ध. आणि सुतक फिटल्यानंतर सगळ्यात पहिलं श्राद्ध येतं 18व्या दिवशी. आणि 18व्या दिवशी जे श्राद्ध येतं ते सुतक फिटल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुद्ध श्राद्ध हे शुद्ध षोडशी श्राद्ध. तर हेही 16च आहे. मलिन श्राद्धही 16 आणि त्यानंतरचंही 16. तर 16व्या श्राद्धातलं पहिलं श्राद्ध येतं 18व्या दिवशी. 18व्या दिवशी पिंडदान करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे पिंडदान करायचं कसं? तुम्ही आता जसं म्हटलं की स्मशानामध्ये नेऊन घास द्यायचा, अगदी तशातला प्रकार आता संपलेला आहे. आता तुम्हाला आपल्याच घरी गोमातेला अन्नदान करून, एका ब्राह्मणाच्या मुखामध्ये अन्नदान करून, ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती आहे, ज्या ठिकाणी देवालय आहे, ज्या ठिकाणी कुठला आश्रम आहे, अशा ठिकाणी महत् कार्य काहीही करून विशेष रूपाने अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान आणि स्वर्णदान याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही दान केलं तर त्या ठिकाणी विशेष रूपाचं पुण्य घडतं आणि ते पुण्य सरळ तुमच्या पितरांना जाऊन पोहोचतं. आणि ते त्यांना पोहोचल्यानंतर काय घडतं म्हणतात, त्यांचा जो पुढचा प्रवास आहे त्याच्याकरता त्यांचा रस्ता एकदम प्रशस्त होतो. रस्त्यामध्ये ज्या अडी अडचणी येतात त्या कमी होतात. आणि महाराज आपण जे म्हणतो ना पितरांची बाधा लागली, हे खरंय बरं का? तुम्ही म्हणत काही पण काढलं महाराज, हे खरे. जसे नांदी श्राद्ध आहे, अनेक प्रकारचे जे श्राद्ध येतात ज्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर प्रकारचं विधान शास्त्राने केलं की हे श्राद्ध तुम्ही करा. कशा करता? हे श्राद्ध करायची वेळ का आली? ती वेळ याच्याकरता नारायण नागबली जो आहे, हे पितर अतृप्त आहेत ना, तर हे करावं लागतं बरं का महाराज. हे श्राद्ध जर तुम्ही केले ना क्रमशः, जे शास्त्राने सांगितले, तुमचे पितर अतृप्त राहणार नाही, जेणेकरून तुम्हाला या अशा प्रकारच्या बाधा लागणार नाही. घरामध्ये तुमचे पितर जे आहेत ना प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन जेव्हा आपल्या गतीला जातात तेव्हा आपली समस्त बाधा नष्ट होते. आणि जर ते प्रसन्न होऊन गेले नाही तर तेच पितर आपल्याला कोप पावतात. जसं बघा महाराज उदाहरण तुम्ही घ्या ना, जिवंतपणी तुम्ही जिवंत आहात आणि त्याच अवस्थेत जर तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळलं नाही, प्रेम दिलं नाही,
घरात राहूनही कुठल्या तरी कोपऱ्यात तुम्ही उगाच उदासी होऊन बसलात, तर त्यावेळी तुमच्या पुत्राकरता तुमच्या मनातून आशीर्वाद निघेल का, प्रेम निघेल का, काय निघेल? असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा वांझ राहिली असती तरी असंच आईच्या मुखामधून निघू शकतं महाराज, निघतही असेल आणि आम्ही ऐकलेलं सुद्धा आहे. मग याचा अर्थ हा होतो की जिवंत असताना जर आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळलं नाही तर मेल्यानंतरही जो श्राद्ध करत नाही त्याच्याकरता पितरांचा आशीर्वाद मिळणार आहे का? अर्थातच पितर कोप पावतात आणि ते कोप पावलेल्या पितरांची बाधा दूर करण्याकरता मग आपल्याला परत दुसरा विकल्प शोधावा लागतो. तो विकल्प जर टाळायचा असेल तर पितरांना तृप्त करण्याकरता ही षोडशी श्राद्ध जी उपक्रम आहे शास्त्राचा तो पाळला पाहिजे. त्यामुळे 18व्या दिवशी पहिलं श्राद्ध आहे. यानंतर सगळ्यात पहिला महिना 18 दिवस पूर्ण झाल्यानंतर महिना जेव्हा येतो म्हणजे 30व्या दिवशी पहिलं श्राद्ध आहे. यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये 3.5 महिने झाले की परत एकदा, चौथ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये 5.5 महिने झाले की परत एकदा, 6व्या महिन्यामध्ये, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या आणि 11.5व्या महिन्यात परत एकदा आणि शेवटी 12व्या महिन्यामध्ये वार्षिक श्राद्ध. अशा प्रकारे हे एकूण झाले 16 श्राद्ध. अशा प्रकारचे हे षोडशी उत्तम श्राद्ध याला म्हटलं जातं. आणि हे श्राद्ध जर तुम्ही आपल्या पितरांना समर्पित केले, हे वार्षिक श्राद्ध कशा करता? आता याचाही नियम आहे. जसं म्हणलं यमदेवाच्या यमपुरीला एकूण 16 दरवाजे असतात. त्या 16 दरवाजामध्ये तुमचे पितर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या दरवाजामध्ये पोहोचतात 18व्या दिवशी. फार यातना आहेत महाराज. यमपुरीच्या आतमधल्या यातना ऐकूच नका. पहिल्या तर दरवाजातल्याच यातना ऐकून माणूस पळून जाईल. अरे एवढं विचित्र आहे का? मग त्या ठिकाणी स्वाभाविक ही गोष्ट आहे. आपण काही फार पुण्यवान, फार महापुरुष नाहीयेत की आपल्याला स्वर्गच मिळेल अशी काही खात्री त्याच्यामुळे नरकात जाण्याची तयारी पण ठेवावी माणसाने. कारण की स्वर्ग मिळेलच काही खात्री का हो? एवढे पुण्य आपले कशाचे? म्हणतात की स्वर्गात मिळणार नाही स्थान, जर नरकातही जायचं असेल तर तीही तयारी ठेवा. आणि ती तयारी अशी आहे की सगळ्यात पहिल्या दरवाजामध्ये काय त्रास होतो, कशा कशा हत्यारानं मारलं जातं, किती वर्ष मारलं जातं, एक दिवस चालत नाही महाराज. त्या ठिकाणी मनुष्यांचे जे वर्ष आहेत ते वेगळे, देवतांचे वर्ष आणखी वेगळे असतात. मग अशा प्रकारे म्हणतात की पहिल्या दरवाजामध्ये 18व्या दिवशी पोहोचले, तिथला त्रास दूर व्हावा म्हणून तुम्ही श्राद्ध करा. 30व्या दिवशी त्या ठिकाणी दुसऱ्या दरवाजात पोहोचतात, तिथला त्रास त्यांचा कमी व्हावा म्हणून तुम्ही श्राद्ध करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी 16ही दरवाजे पार करून तुमचे पितर यमपुरीमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी पोहोचतात. तोच दिवस म्हणजे वार्षिक श्राद्ध आहे. म्हणजे 1 वर्ष लागतं यमाचे 16 दरवाजे पार करण्याकरता. एकूण 1 वर्ष लागतं. आणि 1 वर्षानंतर जेव्हा यमदेवाजवळ आपण पोहोचतो तेव्हा तिथून पुढे आपल्या पूर्ण कर्माचा आराखडा निघतो की बाबा जन्मापासून मरेपर्यंत तू काय केलं. बरं एकाच जन्माचं नाही बरं का, अनेक जन्माचा आराखडा असतो. कारण आपण एकाच जन्मामध्ये कर्म केले असे नाहीयेत. आपण जन्माला आलोयच याचा अर्थ आपण पूर्वी काहीतरी कर्म केलेले आहे. जसं कुठल्याही वस्तूला, कोणत्याही गोष्टीला जर आपण असं जोरदार फेकलं तर जेवढ्या जोरात फेकलेलं आहे तेवढ्यापर्यंत, तेवढ्या लांब पर्यंत ती जाऊन पोहोचते. मध्ये जर काही अडचण आली तर ती मध्येच तुटून पडते किंवा तिथेच थांबते. तर अशा प्रकारे जी गती आपण देतो तशी आपण आपल्या जन्म आणि मृत्यू करता कर्माची गती देतो. कर्म करतो आणि कर्मानं आपल्याला जन्माला येणं आणि मरणाला येणं, परत जन्माला यायचं आणि परत मरायचं, ही जी गती आपल्या कर्मामुळे त्याला मिळालेली आहे ती जर थांबवायची असेल तर त्याच्याकरता विविध उपाय आहेत. त्याला पहिलं श्रवण केलं पाहिजे. तर महाराज असं आहे, तुम्ही म्हणणार की मग याची काय गरज आहे? ठीक आहे ना, आमचे पितर गेलेले आहेत, मग त्या गेलेल्यांच्या करता देत बसायची काय गरज आहे? तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे महाराज. जसं बघा, तुम्ही कुठे 2-4 दिवसाकरता घर सोडून बाहेर गेले, कुठेही गेले, वारीला म्हणा, कुणाच्या पाहुण्यांच्या घरी म्हणा, कुठल्याही कार्यक्रमाला गेले, पण घर सोडून जात असताना तुम्ही घरून एखादी बॅग भरता की नाही, छोटीशी बॅग, काहीतरी अत्यावश्यक सामग्री तिथं गेल्यानंतर आपल्याला लागली तर मग त्या वस्तू आपण आपल्या सोबत घेऊन जातो. केवळ 2-4 दिवसाकरता, 2च दिवसाचा प्रश्न असतो, तरीही माणसाची एवढी तयारी. मग बघा महाराज, हा व्यक्ती एवढे वर्ष या पृथ्वी तलावावर राहून, एवढे वर्ष इथे जगून
शेवटी इथून निघाला आणि कायम स्वरूपी या जगाला सोडून दुसऱ्या लोकात गेलेला आहे. आणि शिवाय असे त्यांनी जाताना काहीच नेलं नाही सोबत. बरोबर आहे ना? तुमच्याकडे आहे का असा काही पुरावा की तुमच्या घरातली लोक काही घेऊन गेले सोबत? तुमचे सासू सासरे नेलेत संपत्तीला घेऊन? काही नेलंय का? नाही महाराज. माणसाकडे काही ती शक्ती नाहीये, अशी व्यवस्थाच नाही मुळात. काहीही घेऊन जाण्याची त्या ठिकाणी देवानं व्यवस्था केलेली नाही. मग त्याच्याकरता म्हणतात जसं आपण आपली काळजी घेतो तसं महाराज तुमचे जे पितर गेले, काही घेऊन न जाता त्या ठिकाणी सगळं काही सोडून गेलेले आहेत, तर त्या पितरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचा मार्ग प्रशस्त व्हावा याच्याकरता आपण हे कर्म केलं पाहिजे. लोक म्हणतात त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचेल, त्याच्याही करता शास्त्राने हे विधान केलं. जसं मी आत्ताच सांगितलं की गोमाता, ब्राह्मण इत्यादींच्या मुखामधून तुमचे पितरच जेवण करत असतात असा विश्वास ठेवा, की कारण हे शास्त्राचा नियम आहे, हा काही मनाचा नाही. अशा प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पितरांना त्यांच्या प्रित्यर्थ सत्कर्म करत गेलात तर महाराज काय होतं म्हणतात की संत महापुरुषांची कृपा होते, भगवंताची कृपा होते आणि आपल्या पितरांचं पाप कमी होतं आणि त्यानंतर त्यांचा मार्ग सुकर होतो, चांगल्या ठिकाणी जातात. हे बघा अत्यंत सुंदर गोष्ट आहे महाराज ही. तरी लोक म्हणतात उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं, म्हणतात की तुम्ही असं इकडे म्हणताय दुसऱ्याने कर्म केले तर तुमचे मार्ग चांगले होतात, पण महाराज असं आहे ना, भगवंताने तर सांगितलं की तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे. आत्मनात्मानं जानता, तुम्हाला आपुली आपण करा सोडवणं. तुमची सोडवण करायला कोणी येणार नाहीये. आपल्याला आपली सुटका करून घेण्यामध्ये दक्षता असली पाहिजे, हे तितकंच खरं आहे महाराज. परंतु पाप कमी करण्याकरता दुसरे लोक आपली सहायता करू शकतात आणि हे आपलं कर्तव्य आहे. बऱ्याच लोकांचा हाही प्रश्न असतो की महाराज असं आहे की काही लोकांना त्या ठिकाणी संतान नाही, काही लोकांना संतान असूनही ते एक कर्म करू शकत नाही. एका व्यक्तीनं उदाहरण दिलं, म्हणतात आदि भगवत्पाद शंकराचार्य, आद्य शंकराचार्य त्यांच्या आईला एकुलता एक मुलगा, दुसरी मुलगी नाही, मुलगाही नाही, एकुलता एक मुलगा जोही भगवान शंकराच्या कृपेनं झालेला आहे. आणि त्याही मुलानं वयाच्या 8व्याच वर्षी संन्यास घेतला. आणि मग महाराज त्या आईचं, त्या वडिलांचं तर्पण कोण करेल? कारण की संन्यास घेतल्यानंतर व्यक्तीला कोणाचंही तर्पण करण्याचं स्वातंत्र्य नाही. कारण संन्यास घेताना एक विधी असते, त्याला अष्टश्राद्ध म्हणतात आणि त्याला त्या ठिकाणी विरजा होमाद्वारे संपूर्ण निरग्नी प्रक्रिया केली जाते. म्हणतात की त्या ठिकाणी जो व्यक्ती संन्यास घेतो तो स्वतःच आणि आपल्या आई वडिलांचं, आई वडील जिवंत असो अथवा गेलेले असो, बरं का, लक्ष घ्या, त्या संन्यासी व्यक्तीला केवढं मोठं तप आहे की आई वडील जिवंत असो अथवा गेलेले असो, तुम्हाला आई वडिलांचं श्राद्ध करायचं आहे. म्हणजे आई वडील जिवंत आहेत तरीही त्यांचं श्राद्ध तुम्हाला आत्ताच करायचंय. अर्थात मीही गेलो आणि माझ्याकरता समस्त संसारही गेला, सगळ्या संसाराला तिलांजली देऊनच संन्यासी बनतो. आणि मग अशा व्यक्ती जो संन्यासी झालेला आहे त्याच्या आई वडिलांचं काय महाराज? त्याच्या आई वडिलांनी कशा प्रकारे आपल्या जीवनाला धन्य करायचं? म्हणतात महाराज त्यात अजिबात शंका नाही, कारण की शास्त्राने आणखी मोठा उपाय दिला. म्हणतात की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च देन. आपुलिया पिता जो ऐसे जागता धन्य माता पिता तयाचिया. याच्यापेक्षा मोठं काही प्रमाण पाहिजे का? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज बघा, संत महापुरुषांनी काही मोघम असं बोललेलं नाहीये. प्रत्येक गोष्टीला मोठा आधार आहे. शास्त्र सांगते की ते कुळ पवित्र आहे ज्या कुळामध्ये पुत्र असो अथवा कन्या असो, जी भगवत भजनाला लागतात, जी मंडळी भगवंताचं अहरह भजन करतात, त्यांना दुसरं काहीच करायची गरज नाही. जसं इथं मी पहिल्यांदा आले तेव्हा आमचे श्रीमान रामदास म्हणाले की असं वाटतंय आईच्या प्रित्यर्थ काय करावं, आणि तेव्हा अचानक हेच मनामध्ये आलं की भगवान परमात्म्याच्या नाम संकीर्तनापेक्षा दुसरा काय उपाय असेल. बघा महाराज, भगवंताच्या नामापेक्षा
नामापेक्षा मोठं जगात अजून काही सापडलंच नाही ज्याच्या माध्यमातून आपण काहीही मिळवू शकतो. भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे जे असाध्य वस्तूलाही तुम्हाला साध्य करून देऊ शकतं. एवढं मोठं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. म्हणून म्हणतात की जो कोणी व्यक्ती भगवंताच्या नामामध्ये रमतो तो स्वतः सोबतच आपल्या संपूर्ण कुळ परंपरेचा उद्धार करून टाकतो. पण कुळी कन्या पुत्र म्हणतात की ती माता धन्य आहे, कुलम पवित्रम, ते कुळ धन्य आहे, ती माता धन्य आहे. ज्या आईच्या कुशीमध्ये एक संन्यासी जन्माला आला, ज्या आईच्या गर्भामध्ये एक भक्त वाढला, ते कुळ, ती माता, ती परंपरा, तो प्रदेश, ती धरती, हे सगळंच धन्य आहे. बघा एवढं मोठं सामर्थ्य त्या भक्ताकडे आहे, कारण की त्या भक्ताकडे एकच धन आहे. कोणतं धन आहे? केवळ भगवान परमात्म्याच्या नामाचंच धन आहे. आणि याच धनाला लुटून संत महापुरुष जगाचे श्रीमंत झाले. तुकोबारायांना काय म्हणतात? काय म्हणतात? श्रीमंत म्हणतात ना. जगद्गुरु श्रीमंत. हे श्रीमंत कसे आहे? बऱ्यापैकी लोक सांगतात की काही नव्हतं घरामध्ये, अचामारा सगळं होतं, परंतु होत्याला नव्हतं त्यांनी केलं. या जगामध्ये सगळे नाते असतात, सगळे नाते असतात, सगळी संपत्ती असते, सगळे संबंध असतात, आणि या आपल्या शरीरावरही माणसाची तितकीच आसक्ती असते. आणि या सगळ्यालाही असूनही त्याच्या प्रति प्रेम नसणं, त्याच्यापासून निरासक्त राहणं, हा जो भाव आहे केवळ संत महापुरुषांना जमतो. आणि म्हणूनच ते जगात श्रीमंत आहेत. मग अशा प्रकारे हेच ते संत मंडळी आहेत ज्यांनी भगवंताच्या भजनाचा आस्वाद घेतला आणि तोच जगाला शिकवला. म्हणून संत महापुरुषांच्या पेक्षा श्रेष्ठ असं या संपूर्ण जगामध्ये काहीच नाही. आणि याचं प्रमाण देतात तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माये बापट पवंत हो, तुम्ही संत माये बापट पवंत हो, सुंदर भाष्यामध्ये संत मंडळींची महिमा वर्णन केली. म्हणतात महाराज असं आहे की मी अत्यंत पतित आहे. कायमी पतित कीर्तिवानो, मी अत्यंत पतित आहे. मी तुमची कीर्ती काय वर्णन करू, कारण की तुम्ही कसे आहात. सगळ्या प्रकारची उपमा मी शोधून काढली. बघा सगळे ग्रंथ मी चाळून पाहिले, प्रत्येक ठिकाणी अशी एकही उपमा मला सापडली नाही जगामध्ये जी तुमच्यामध्ये बसते. अनेक प्रकारच्या गोष्टी बघितल्या मी. काही लोक म्हणतात की संत म्हणजे कामधेनू असते, काही लोक म्हणतात की कल्पतरू आहे, काही लोक म्हणतात की
चिंतामणी आहे. चिंतामणी म्हणजे असा मणी आहे ज्याला समोर ठेवलं आणि ध्यान लावलं की मला अमुक अमुक वस्तू पाहिजे, बरोबर त्याच क्षणी ती वस्तू तुमच्या जवळ येऊन पोहोचवते. अच्छा, ही चिंतामणीची महिमा आहे. परंतु कुठपर्यंत? म्हणतात की चिंतामणी लोकसुखम सुरद्रु स्वर्ग संपदम. भागवताने सांगितलं त्या चिंतामणी जो आहे तो लौकिक सुखाला देतो. लौकिक सुख म्हणजे तुमच्या घरादारामध्ये जे सुख तुम्हाला पाहिजे असतं ना, धनधान्य पुत्र पौत्रादी संपन्न घर असावं, ही अशा प्रकारची संपन्नता चिंतामणी तुम्हाला देऊ शकतो. पण ही संपन्नता कुठपर्यंत साथ देते महाराज सांगा बरं? ही संपन्नता कायमस्वरूपी आपल्या सोबत राहत नाही. आणि विशेष करून विचार करा, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला संपत्ती प्रिय असते की प्राणप्रिय असतो? सगळ्यात महत्वाची वस्तू आहे. जर त्याला म्हटलं एखाद्या व्यक्तीला, समजा तुम्ही काय केलं, असं डोक्याला धरलं, मानेला धरलं आणि पाण्याच्या एका मोठ्या बादलीमध्ये त्याचं डोकं बुडवलं, त्याचं नाक तोंड पूर्ण पाण्यामध्ये आहे, त्याला म्हटलं की असाच तू 1 ते 2 मिनिट पर्यंत थांब पाण्यामध्ये, तर तू जर एवढं करून दाखवलं तर मी तुला 2 करोड रुपये देतो, असं त्या माणसाला म्हटलं आपण, काय होईल महाराज? थांबेल का तो? 2 मिनिटांपर्यंत त्याला म्हणायचं तू फक्त पाण्याच्या बादलीत डोकं बुडवून राहा. तो थांबेल का? का नाही थांबणार? काय म्हणेल? तू 2 करोड नाही, तुझ्याकडेच ठेव, तू 10 करोड दिले तरी चालेल, ते तुझ्याच कडे ठेव, मला श्वास घेऊ दे. अच्छा महाराज, ही श्वासाची एवढी महिमा आहे का? श्वास एक क्षण जरी मिळाला नाही माणसाला तर नकोस होतं. अर्थातच धन काहीही नाही हे त्यावेळेला कळतं. आणि हा श्वास ज्या भगवंताने एवढा फुकट आपल्याला दिलेला आहे, तो श्वास एवढा फुकट कशा करता दिला असेल याचं जर चिंतन केलं तर सगळं चिंतन फक्त त्याच्या जवळ जातं, त्याच्या चरणावरती जातं. आणि त्याच्या चरणाचं निरंतर ध्यान करणारे जे संत आहेत त्यांची महिमा मग मी काय वर्णन करू महाराज? एवढ्या जगामध्ये एवढं जगलो, एवढं बघितलं, परंतु आतापर्यंत मला त्यांची उपमा सापडेल असं काही सापडलं नाही. म्हणून चिंतामणीद्वारे मिळणारं लौकिक सुख काहीच कामाचं नाही. मग कल्पतरू तरी कामाचा असेल? तर कल्पतरू जो आहे ना, सुरद्रु स्वर्ग संपदम. कल्पतरू म्हणजे सुरद्रु, सुर म्हणजे त्या ठिकाणी इंद्रादी लोक ज्या ठिकाणी राहतात, देवलोक, आणि देवलोकामध्ये तो कल्पतरू आहे. त्या कल्पतरू खाली बसल्यानंतर तसंच मनामध्ये जे चिंतन केलं स्वर्गादी सुख मिळतं. त्या ठिकाणी एवढं मोठं सामर्थ्य आहे की कल्पतरू तुम्हाला स्वर्ग सुद्धा देऊ शकतो, परंतु त्याच्या पुढे नाही. पण स्वर्ग मिळाला तर काय कमी आहे काय महाराज? स्वर्ग पण फार मोठा आहे ना. आम्ही नरकात जाणारे माणसं, जर आम्हाला स्वर्ग मिळाला तर मग आम्ही केवढं खुश होऊ. पण महाराज काही तथ्य नाहीये स्वर्गामध्ये सुद्धा, कारण त्यालाही नाकारलं शास्त्राने. खऱ्या साधकाने स्वर्गाच्या मागे पण धावू नये. कशा करता? म्हणतात की ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. म्हणतात ते पुण्य आहे तुमच्याकडे आणि पुण्याचा जमाव सोबत घेऊन तुम्ही स्वर्गलोकी जातात. पण एकदा पुण्य संपलं की तत्काळ त्याच क्षणामध्ये तुम्हाला इहलोकी मर्त्यलोकी यायचं आहे. अर्थात महाराज ते सुद्धा पुनरागमन आहे. नुसतं जायचं आणि कायमचं जायचं नाही, परत परत यायचं आहे. म्हणून आब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनोर्जुन. ब्रह्म अर्जुना, ही या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत समस्त सचराचर पुनरागमन करणार आहे, परत येणार आणि परत जाणार आहे. आणि या सगळ्या सुखाला, हे भौतिक जे दिसते याला जर तू सुख समजत असेल तर वास्तविक जीवनही निरर्थक आहे. म्हणून चिंतामणीर लोकसुखम सुरद्रु स्वर्ग संपदम, या दोन्हीही गोष्टीला नगण्य ठरवून म्हणतात की महाराज एक अशी वस्तू आम्हाला मिळाली, त्या वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. आणि मग अशी वस्तू मिळाली त्यानंतर आता मला अजून काही हवं असं आम्ही म्हणतच नाही, कारण की ते असं मिळालं की ते मिळाल्यानंतर आणखी काही मिळायचं उरलंच नाही. म्हणून महाराज अशी संपत्ती आम्हाला मिळाली ती कशात? भविष्यते गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. वैकुंठ नायक भगवान लक्ष्मीपती श्रीमन नारायण
आम्हाला भेटून गेला. महाराज बघा, साक्षात पंढरीनाथ ज्या व्यक्तीला मिळाला, आता मला सांगा त्या व्यक्तीचं आता आणखी काही उरलंय का करायचं? महाराज आयुष्य गेलं हो त्याच्या दारामध्ये, डोकं आपटून आपटून, पण अजून आम्हाला मिळालं नाही. मग आता तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीला साक्षात भगवंत मिळाला आहे, आता त्या व्यक्तीनं जगामधल्या सुखाच्या मागे धावणं काही शोभून दिसतं का? त्या व्यक्तीला बाकीकडे पाहायची गरज तरी आहे का? म्हणतात ते पाहिल्यानंतर समस्त सचराचराचं सगळं वैभव, सगळं सौंदर्य त्याच्यापुढे फिकं आहे. म्हणून महाराज माझा पंढरीनाथ, माझा भगवंत एवढा गोड आहे, एवढा दिव्य आहे की तो आम्हाला मिळून गेला. पण तो मिळाला कशानं? काहीतरी उपाय केला असेल ना तुम्ही. कशानं मिळाला हो? एखाद्याला इच्छा झाली महाराज आपल्यासारख्याला, तुम्हाला भगवंत मिळाला, पण तो मिळाला कसा ते सांगा. म्हणतात भविष्यते गुरुप्रीतो, गुरुदेवांनी कृपा केली माझ्यावरती, सद्गुरुनाथाची कृपा झाली आणि भगवंताची भेट झाली. म्हणून महाराज की तुम्ही संत, मी हेच पाहिलं की जगामध्ये तुम्ही एवढे महान आहात की तुमची उपमा देण्याकरता मला या जगामध्ये वस्तूच सापडली नाही. जसं माऊलींनी पसायदानामध्ये लिहिलं, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होयत. याचा अर्थ माहित आहे? त्या चंद्रमेजे अलांछन. बघा महाराज, चंद्रमा, माऊली म्हणतात की माझे संत मंडळी एवढे थोर आहेत की यांना मी चंद्रमेची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. का बरं महाराज? कारण की चंद्रमावरती एक डाग आहे. कसा आहे? चंद्रमा जी आहे ती भले शीतल आहे, चंद्रमेकडे अत्यंत शीतलता आहे, ती शीतलता माझ्या संतांच्याकडे आहे, परंतु चंद्रावरती एक डाग आहे. बघा महाराज, चंद्रावरही डाग आहे, परंतु माझे संत साधु चरित शुभ चरित कपासु, साधु चरित शुभ चरित कपासु, साधु चरित साधु चरित साधूचं जे चरित्र आहे ना, कसं अत्यंत शुद्ध कापसासारखं आहे. जसं निरस आहे, कापसामध्ये रस नसतो महाराज, एकदम सुका असतो ना कापूस, निरस विशद निर्मल फल जासू, आणि एवढं निर्मळ असतो ज्यामध्ये अजिबात कसलाच डाग नसतो. म्हणतात कापसासारखं आहे. तरीही महाराज संत महापुरुष जे आहेत ना, कापसाशीही त्यांची तुलना होऊ शकत नाही. फक्त कापसाप्रमाणे बेडाग आहे एवढं आम्ही सांगितलं. चंद्रमेशी तुलना होऊ शकत नाही, कारण चंद्रमेच्या डोक्यावरती एक डाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून माऊली म्हणतात की माझ्या संतांची एवढी महिमा की मी चंद्रासोबतही त्यांची तुलना करू शकत नाही. मग महाराज सूर्यासोबत तुलना करा, सूर्य केवढा तेजस्वी आहे. म्हणतात की चंद्रमेजे लांछन, परंतु नाही मार्तंड जे तापही
तापहीन. पण महाराज असं आहे, मी संत महापुरुषांना सूर्य म्हणावं तर सूर्य एकदम गरम आहे ना. कसा आहे? एकदम गरम उत्तप्त आहे. आता इथून पुढे जो त्या ठिकाणी उन्हाळा सुरू होईल महाराज, एप्रिल मे जून महिन्यामध्ये, जसं म्हणतात चैत्र वैशाख महिन्यामध्ये तुम्ही फक्त विठ्ठला विठ्ठल चैत्र वैशाख महिन्यामध्ये सकाळी 9-10च्या नंतर फक्त उन्हामध्ये जाऊन बसा थोडा वेळ. कसं वाटतं? म्हणतात की तो सूर्यनारायण एवढा उत्तप्त झालेला असतो. पण महाराज जर मी संतांना सूर्य म्हणावं तर संतांच्या जवळ लोक येतात महाराज, सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही, एवढा ताप आहे. म्हणून मार्तंड जे तापहीन, सूर्यही आज जर मी संतांना म्हणावं तर संत महापुरुष तापहीन आहेत आणि सूर्य तप्त आहे. म्हणून म्हणतात जर मी चंद्राला, जर मी संतांना चंद्राप्रमाणे म्हणावं तर संत बेडाग आहेत आणि सूर्य म्हणावं तर सूर्या ठिकाणी ताप आहे, जो ताप संत महापुरुषांच्याकडे नाही, जे संत अत्यंत शीतल आहेत, शीतल स्वभावाचे आहेत. म्हणून संतांचं जे हृदय आहे, संत हृदय नवनीत समान. कसं आहे संतांचं हृदय? नवनीत म्हणजे लोणी. कसं असतं लोणी? म्हणतात हे लोणी अत्यंत कोमल आहे. लोण्याचा स्पर्श घ्या महाराज, त्याच्यापेक्षा कोमल वस्तू आपल्याला सापडणार नाही. म्हणतात संतांचं हृदय जे आहे ना, एका नवनीताप्रमाणे, लोण्याप्रमाणे आहे. कसं काय महाराज? म्हणतात ते हृदय जे आहे, एखाद्याचं दुःख जर बघितलं तर तत्काळ द्रवीभूत होऊन जातं, द्रवतं अंतःकरण. मग अशा संत महापुरुषांच्या ठिकाणी मी दुसरी काहीच उपमा देऊ शकत नाही. आणि त्याच करता महाराज तुकोबारायांची एवढी विनम्रता बघा, इथे काय शब्द वापरला त्यांनी. म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. अहो संत महापुरुषांची एवढी महिमा आहे की मी त्यांची महिमा काय मी वर्णन करू, काय वानू, काय वर्णन करू. कारण की वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही, भाषाच नाही, अपुरी आहे माझी वाणी. अवर्णनीय संतांचं मी काय वर्णन करू. म्हणून म्हणतात की महाराज मी पतित आहे. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणतात की मी पतित आहे. बघा आता एवढा गोड भाव या अभंगामध्ये. तुकोबाराय स्वतः कसे आहेत? एकीकडे म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. तुकोबाराय वैकुंठवासी. वैकुंठवासी म्हणजे काय? भगवान पंढरीनाथाचे साक्षात सेवेकरी आहेत. एवढंच नाही महाराज, भगवान परमात्म्याचाच अंश आहे. आणि असे संत महापुरुष जे की अवतार धारण करतात या जगामध्ये. आणि तुम्ही एकीकडे म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आहोत, मग या कारणाकरता आलो आहोत. आणि एकीकडे म्हणतात मी पतित आहे. मग पतित असणं आणि वैकुंठवासी असणं या दोन्ही गोष्टी परस्पर कशा आहेत? विरुद्ध वाटतात. हे कसं काय आहे? तर त्याचं कारण असे महाराज, तुकोबाराय संतांची महिमा वर्णन करण्यामध्ये एवढे दंग झाले की मी संतांची महिमा सांगण्यामध्ये एवढा गुंतलो आहे की मी स्वतःला जर पतित म्हटलो, मी त्यांच्या चरणाचा दास म्हटलो, तरीही संतांची महिमा सांगून पूर्ण होत नाही. हे तुकोबारायांना सांगायचंय. कोण आहेत ते संत? म्हणतात एकच संत मी आतापर्यंत बघितले. तुकोबारायांनी हा अभंग केवळ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या करता लिहिलेला आहे. म्हणतात ती जगाची माऊली, ती माझी माऊली, त्यांच्या चरणाचा मी दास आहे, त्यांच्याजवळ असणारा मी पतित आहे. पतित म्हणजे काय? पडलेला, एकदम पडलेला, एकदम खाली पडलेला व्यक्ती. आणि जसं मी पतित आहे तसे ते पतित पावन आहे. मग अशा पतितांना पावन करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे तेच कोण? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्हीच आहात संत. कसे संत आहात? म्हणतात तुम्ही कृपावंत संत आहात. कशी कृपा करतात? म्हणतात माय आणि बापाप्रमाणे, आई आणि वडिलांच्या प्रमाणे कृपा करतात. महाराज फार अद्भुत भाव आहे बरं का. तुकोबारायांनी जगभर विचार करून पाहिला असेल की संतांच्या करता मी काय बरं उपमा देऊ. सगळे ग्रंथ पाहिले, सगळे उदाहरणं बघितले, सगळ्या जगामध्ये ढुंडाळलं, परंतु संतांना उपमा देण्यायोग्य अशी काही वस्तू सापडली नाही. शेवटी एकाच ठिकाणी आले, ते म्हणजे आई आणि वडील. एक माय आणि बाप असे दोघच आहेत जे की आपल्या लेकरा करता सर्वस्व देतात, स्वतःकडे काही ठेवत नाही. जे काही आहे बघा म्हणा, लौकिक व्यवहारही इथे फार सुंदर असा जपलाय शास्त्राने. जसं बघा
तुम्ही म्हणणार की कितीही संतान आहे, एक जरी संतान आहे आणि वडिलांची किती छोटीशी असो अथवा मोठी असो, सगळी प्रॉपर्टी सगळी संपत्ती कोणाकडे जाते? गावच्या लोकांकडे मुळीच जात नाही. कोणाकडे जाते? त्यांच्या मुलांकडे जाते महाराज. आणि बघा, तो व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत ती संपत्ती मुलाच्या नावावर करून दिली तर ठीक आहे, नाही तर काय होतं, मेल्यानंतर ती संपत्ती आपोआप मुलांच्या नावावर होऊन जाते. त्यात काही त्याला करावं लागतं का? तसंही महाराज म्हणतात की वडिलांचं जे धन आहे, पुत्रा कोण वंचिल, जे काही धन वडिलांचं आहे त्याला पुत्रापासून कोणी वंचित करू शकत नाही. त्याचप्रमाणे म्हटलं महाराज की संत महापुरुष असे मायबाप आहेत आमच्या जगामध्ये की त्यांनी कमावून ठेवलेली संपत्ती आम्ही सगळे त्यांचे लेकरं, त्याचे वारीस आहोत, त्याचे उत्तराधिकारी आहोत आणि यापासून आम्हाला कोणीही वंचित करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. खूप सुंदर शब्द वापरला महाराज. संत म्हणजे, संत हा जो शब्द आहे तो वास्तविक संस्कृत भाषेतून बनलेला नाही. या संत शब्दाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे अपभ्रंश होऊन इथपर्यंत आली. वास्तविक शब्द आहे सत, आणि सत जो शब्द आहे त्रिषु कालेषु यत विद्यते तत् सत. तीनही काळामध्ये अबाधित असणारा जो परमात्मा आहे त्याच्या चिंतनामध्ये जो कोणी व्यक्ती रमतो त्याला संत असं म्हणतात. आणि मग असे जे संत आहेत ते कसे आहेत म्हणतात? कृपावंत आहेत. कृपावान, कृपावान शब्दापासून बनलेला हा कृपावंत शब्द आहे. कृपावान म्हणजे काय महाराज? जसं एक शब्द येतो आपल्याकडे धनवान. धनवान म्हणजे काय? बोला. धनवान म्हणजे ज्याच्याकडे धन पुरेसा आहे, भरपूर आहे, त्याला धनवान म्हणायचं. ज्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे त्याला ज्ञानवान म्हणायचं. बोलत जा, मला काही अडचण नाही. अशा वेळी बोलला तरी विठ्ठल विठ्ठल. जसं धनवान, जसं ज्ञानवान, तसं म्हणतायत की महाराज ज्या व्यक्तीकडे कृपा भरपूर आहे त्याला काय म्हणायचं? कृपावान. कृपावंत शब्द जो बनलेला आहे महाराज, तुम्ही कृपावंत आहात. तुमच्याकडे थोडी नाही, भरपूर कृपा आहे. एवढी कृपा आहे की जगावर कृपा करत राहिले, प्रत्येक प्राण्यावर कृपा करत राहिले तरीही तुमची कृपा काही संपत नाही. मग असे कृपावंत संत तुम्ही आहात. ही कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे महाराज, स्वाभाविक कर्म व्यक्ती जेव्हा स्वभावामध्ये जगून करतो ना, असावधान स्थितीमध्येही तोच ते करत असतो. म्हणजे असं नाही, बऱ्यापैकी लोक नाटक करतात. म्हणजे स्वतःच्या घरामध्ये वेगळं आचरण आणि घराच्या बाहेर वेगळं आचरण, समाजामध्ये गेलं की वेगळं आचरण आणि घरामध्ये एकटे आहोत आपण, मग आता काय, काही केलं चालतं, काही नाही केलं तरी चालतं. अशा प्रकारे लोकांना दाखवताना एक आणि आपल्या वास्तविक रूपामध्ये एक, अशा प्रकारे वेगळं वेगळं आचरण करणारा व्यक्ती संत नसतो. परंतु संतांचं असं आहे की तुम्ही कधीही जा, कोणत्याही स्थितीमध्ये जा, ते केवळ एकच करत असतात, ते म्हणजे भगवंताचं चिंतन, शास्त्र चिंतन ही अहरह करत असतात. मग ते तुमच्यात बसलेले असो, ते कुठल्या समाजात बसलेले असो, अथवा ते कधी आपल्या चिंतनामध्ये, आपल्या कुटियामध्ये असो, कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये सदा सर्वदा हरीचंच चिंतन करणारं ज्यांचा स्वभाव बनलेला आहे, हा वास्तविक स्वभाव आहे महाराज. हा कधी दडत नाही, लपत नाही. तसं म्हणतात कृपा करण्याचा ज्यांचा स्वभाव बनलेला आहे. फक्त लोकांच्या समोर आपण फार शीलवान आहोत, फार गुणी आपण आपली महिमा लोकांनी गावी याच्याकरता आपण जर काही विशेष कर्म करत असू, पण पाठीमागे मात्र आपण केवळ आपला स्वार्थ पाहतो, तर हा स्वभाव काही कामाचा नाही. म्हणतात की संतांचा कृपा करण्याचा स्वभाव आहे, स्वभावच आहे. तुम्ही काहीही करा, त्यांना लाथ मारून या महाराज, तरीही संत मंडळी कसे आहेत? कृपावंत आहेत. कारण कृपावंत ते भक्त संतांचे, ते भक्त भगवंताचे आहेत. भगवान परमात्म्याचाच मूळ स्वभाव असा आहे. कसा? जसं म्हणतात की काही झालं तरी मुलं जे आहेत ना, आई वडिलांच्या स्वभावाला घेऊन थोडे तरी येतात, बरोबर आहे ना? काहीतरी स्वभाव, आणि असं नाही तर तसा. बघा, एक तर अनुवंशिक स्वभाव येतो आणि दुसरा संस्कारातून स्वभाव येतो.
जसं एखादा मुलगा कशा प्रकारे जर तुम्हाला दिसला तर तुम्ही त्याच्या आई वडिलाचं आकलन करता. आई कशी असेल, त्याचा बाप कसा असेल. म्हणजे चांगलं वळण लावलं तर काय म्हणणार, आईनं बरं शिकवलंय. आणि जर उद्धट असेल तर आपण काय म्हणतो, का रे तुझ्या आईनं काही शिकवलं नाही तुला. याचा अर्थ मुलांवरून आपण आई वडिलांचं आकलन करतो. तसं म्हणतात की संतांवरून भगवंताचं आकलन करा, तो कसा असेल. म्हणतात की हा भगवंत एवढा कृपावंत आहे, एवढा सहनशील आहे की त्याच्यामध्ये अपार संपत्ती, अपार वैभव असूनही सदा सर्वदा लोकांप्रती दयाभाव ही आहे. जसं एक उदाहरण येतं पुराणामध्ये. भगवान श्री नारायण त्या ठिकाणी वैकुंठ लोकामध्ये शेष नागावरती पहुडले होते. छान आराम करत होते भगवान. आणि तेवढ्यात भृगुमुनी आले. काही ठिकाणी त्यांचं नाव श्रीवत्स असं दिलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना श्रीवत्स लांछन, भगवंताच्या छातीवर श्रीवत्सांचं लांछन, श्रीवत्सांचं पदचिन्ह आहे. तुम्ही कधी पाहू शकता पांडुरंगाच्या छातीवरती श्रीवत्स महाराजांचं पदचिन्ह आहे. ते कशामुळे आहे म्हणतात की महाराज एके दिवशी सर्व ऋषी मुनींची त्या ठिकाणी चर्चा भरली. म्हणतात भगवान परमात्म्याला कधी क्रोध येत नाही, रागच येत नाही देवाला. काही करा, किती मोठा अपराध करा, भगवंत शांत राहतात. भृगुमुनी म्हणजे असं होऊ शकत नाही, चला मी तुम्हाला त्या ठिकाणी भगवंताला क्रोध आणून दाखवतो, तुम्हाला मी दाखवून देतो की देवालाही क्रोध येतो, काही हरकत नाही. भृगुमुनी त्या ठिकाणी धावत धावत गेले, द्वारपालांचं ऐकलं नाही आणि सरळ जाऊन भगवान जिथे पहुडले होते तात्काळ त्यांच्या छातीवर जाऊन जोरदार लाथ मारली. बघा झोपलेल्या स्थितीमध्ये आपल्याला जर कोणी लाथ मारली तर काय होईल महाराज. ओ लाथ मारायचं सोडा, एखाद्याने एखादं भांड वाजवलं किंवा एखाद्याने जोरदार आवाज दिला तरीही आपली हो काय बेकार स्थिती होते. असावधान असल्यामुळे तर आपण आणखी जास्त प्रतिक्रिया करतो, काय केलं हे. तसे महाराज भगवान परमात्मा पहुडले होते, डोळे हळूच उघडले, बघतात तर भृगुमुनी समोर उभे आहेत. तत्काळ भगवान परमात्मा काय करतील म्हणतात, देवानं त्या ठिकाणी संत महापुरुष जे भृगुमुनी समोर आलेले त्यांना प्रणाम केला. दुसऱ्यांदा म्हणतात भृगुमुनींचा पाय हातामध्ये घेतला आणि त्या पायाला प्रेमानं कुरवाळू लागले, प्रेमानं त्याला हातानं हात फिरवू लागले. त्या ठिकाणी भृगुमुनी म्हणतात देवा हे काय करता तुम्ही, अशा प्रकारे तर मी बघितलं नाही कधी. म्हणतात महाराज कसं आहे, तुम्ही संत ऋषीमुनी फार कोमल आहात, कमळापेक्षाही सुकोमल तुमचे हे चरण आहेत आणि माझ्या एकदम दगडापेक्षाही कठोर वक्षस्थळावरती ते तुमचं श्रीचरण लागलं. तर मी हे बघतोय की तुमच्या पायाला काही इजा तर नाही ना झाली, काही जखम तर नाही ना झाली. हा बघा भगवान परमात्म्याचा भाव आहे. तर हा भाव जर देवाचा असेल तर त्या देवाच्या भक्तांचा भाव कसा असेल. म्हणून देवाच्या भावावरून हे आकलन तुम्ही घ्या की देवाचे भक्त कसे असतील आणि भक्तांना पाहून तुम्ही हे आकलन करा की आमचा परमात्मा कसा असेल. म्हणून महाराज संत असे आहेत की कृपावंत, सदा सर्वदा माझा परमात्मा कृपाही करत असतो, कृपाही करत असतो. मग अशी कृपा करणारा परमात्मा, ज्याचं भजन करणारे संत, म्हणून तुम्हीही कृपावंत आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि कशी कृपा करतात म्हणतात, आई बापासारखी कृपा करतात. असे महाराज बघा ना तुम्ही, आपली आई, आपले बाप, आपले वडील आई काही कमी करतात का आपल्या करता. तुम्हाला आठवतं का तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकरता काय काय केले. आजकाल तर मुलं अगदी कुठून शिकलात माहित नाही, काय केलं तुम्ही आमच्याकरता. आणि बरं काही काही अत्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणणारी आजकालची पिढी एखाद्या वेळी जर आई मध्ये येऊन बोलायला लागली काही तर आईला म्हणतात, काय काय कळतं तुला, नको बोलू मध्ये, तुला कळतं काही यातलं काही. असं अगदी उग्र भाषेमध्ये आईला बोलून जातात महाराज. एवढं बोललं तरी आईला काहीच वाटत नाही का, कारण एवढं प्रेम आई आपल्यावर करत असते. हे प्रेम संत आपल्यावर करतात. जशी आई आहे बालकाच्या कुठल्याही गोष्टीला, बघा महाराज तुम्ही म्हणतात तुला काय कळतं आई, यातलं तुला समजणार आहे का काही. अरे बाळा तू जन्माला आला ना, तुला दात नव्हते, तुला बोलताही येत नव्हतं, बोलण्याची शक्ती नव्हती, तरीही तुझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून आई कळून घेत होती की तुला काय पाहिजे. तुला बोलता येत नव्हतं तेव्हाही आईला तुझं सगळं कळत होतं. आता तर तुला चांगलं बोलता येतंय ना, आता आईला का नाही कळणार. हा भाव आहे महाराज. म्हणून म्हणतात की ती आई आपल्याकरता काय करते. जसं एक उदाहरण आहे, म्हणतात की
स्वामी विवेकानंद महाराजांच्याकडे एक वृद्ध म्हातारी आली, रडत होती. म्हणे महाराज काय करायचं, फार दुःख झालं. आजच मला माझ्या मुलानं घराच्या बाहेर काढलं. आणि कसं बाहेर काढलं, लाथ मारून बाहेर काढलं. फार दुःख झालं, रडायला लागली. म्हणे महाराज काय काय करू मी, कुठे जाऊ मी, एकच मुलगा आहे, आता मी अनाथ झाले. बघा, ज्या मुलाला मी जन्माला घातलं त्याने मला लाथ मारली, तर या सगळ्या जगाला जन्माला घालणारा तो परमात्मा, त्याच्याकडेही आम्ही कसं जाऊ, एवढी अत्यंत द्विविध स्थिती आहे. महाराज काय करू मी. स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात की तुझा मुलगा कुठे आहे, कुठे राहतो, पत्ता जरा विचारला. दुसऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद महाराज घरी पोहोचले. म्हणे बाळा तुझी आई कुठे. म्हणे आई नाहीये मला. बघा महाराज इथपर्यंत पोहोचली बाब, आई नाहीये तुला, असं आहे का, बरं बरं बरं, काही हरकत नाही बाबा, पण आईविषयी प्रेम आहे. हा हा केलं होतं असं तसं, आईचे काही श्राद्ध कर्म, हा हा करतो. अशा प्रकारे काहीतरी उडवा उडवीचे उत्तर दिले. स्वामी विवेकानंद महाराज म्हटले आता थोडंसं जागेवर ये, थोडं बस. बसून त्याला आईची महिमा सांगू लागले. जशी आईची महिमा सांगितली तो अत्यंत उग्र रूपामध्ये आपल्या वास्तविक रूपात आला. आणि आता खरं सांगितलं की मला नकोय माझी आई, आईला घराच्या बाहेर काढलं. असं जेव्हा त्या व्यक्तीकडून आता ऐकून घेतलं, त्यानंतर स्वामी विवेकानंद महाराजांनी एकूण 4 ते 5 किलो वजनाचा दगड घेतला आणि त्याच्या पोटाशी जोरदार बांधून टाकला. पोटावरती, कोणाच्या, त्या मुलाच्या, त्या माणसाच्या पोटावरती दगड बांधला. आणि म्हणे तू 9 दिवस फक्त हा दगड असाच पोटाला बांधून ठेवायचा. उठताना, बसताना, झोपताना, आंघोळ करताना, बाजारपेठेत जाताना, कुठेही जाताना हा दगड असाच पोटाशी बांधून ठेवायचा, काढायचा नाही. महाराज बघा बरं का, किती दिवस, फक्त 9 दिवस ठेवायचा. अशा प्रकारे त्याला दिलं. आणि आता एवढं जर तू केलं तर तुझी कमाल आहे. महाराज निघून गेले. स्वामी विवेकानंद महाराज आपल्या आश्रमात आले आणि त्याच्या स्वामी विवेकानंद गेल्याच्या 1 ते 1.5 तासानंतरच तो व्यक्ती धावत धावत आश्रमात आला. काय म्हणे, महाराज हा दगड मला जड झालेला आहे, ओझं झालेलं आहे, याचं मी याला वागवू शकत नाही. मी कुठलीच क्रिया करू शकत नाही. ना मला नीट बसता येते, ना मला पटकन उठता येते, ना चालता येते, नाही मला व्यवस्थित झोपता येते. काहीच क्रिया करणं अशक्य झालेलं आहे. हा दगड पहिला काढा. महाराज स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात बघितलं बाळा, हा दगड तुला 1 तासही सांभाळता आला नाही. तुझं ते 9 महिन्यापर्यंतचं ओझं आईनं पोटाशी सांभाळलं. हे काय तुला आठवत नाही, हे काय तुला कळत नाही, हे काय तुला समजत नाही. तू हा बघा महाराज, एक छोटीशी वस्तू जी आपण काही करू शकत नाही, म्हणतात की हा दगड तू पोटाशी बांधू शकला नाही. ती आई केवढी महान आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, एवढं प्रेम अंतःकरणामध्ये आहे. ती माता एवढं काही करते आणि त्यावेळी त्या आईचं एवढं गोड महत्व त्या व्यक्तीला कळालं की महाराज आईनं आपल्याला जन्माला घातलं ना, बस एवढंच खूप मोठं काम केलं. तिने जन्माला घातल्यानंतर यापुढे काही नाही केलं आपल्याला, तरीही तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आपली आई, जी आई आपल्याकरता एवढं काही करते, तुम्ही विचार करा, संपूर्ण जगाला जन्म घालणारी ती आई, ती केवढी कृपाळू असेल. म्हणून महाराज माझे संत मंडळी जे आहेत ना, तेही त्याच प्रकारची कृपा करतात. जशी आई, जसे वडील आपल्यावर कृपा करतात. पिता म्हणजे काय, पिता शब्दामध्येच आई आणि वडील दोघेही येतात. त्या पिता त्याला म्हणायचं जो की जनिता उपनेताच, जनिता जन्म देणारा एकटा पिता नसतो, जन्म देणारी आई पण आहे. उपनेता, उपनयन संस्कार करवणारा म्हणजे सगळ्यात पहिली दीक्षा देणारा पिता.
यानंतर विद्यादाता तथैवच, विद्या ज्ञान प्रदान करणारा हाही पिता आहे. त्यानंतर अन्नदाता भयस्त्राता, अन्नदान करणारा, आपलं भरण पोषण लालन पालन करणाराही पिता आहे. आणि वरून भयस्त्राता, जगाच्या सगळ्या भीतीपासून आपल्याला तारून नेणारा तो पिता, त्यालाही त्या ठिकाणी शास्त्राने ग्रहण केलेलं आहे. मग अशा प्रकारे यालाच पिता म्हणायचं का? ते सगळे लक्षण संतांच्या ठिकाणी बसतात. जसं म्हणतात जनिता, म्हणजे एक आई जशी 9 महिने गर्भामध्ये वाढवून आपल्याला जन्माला घालते, तसं म्हणतात की एक गुरु आपल्या शिष्याला कमीत कमी 12 वर्ष गुरुगृही, त्याला शास्त्राने गुरुगर्भ असं म्हटलेलं आहे. की एक कोणताही शिष्य गुरुगर्भामध्ये 12 वर्षे राहून शास्त्राचं सम्यक रूपाने अध्ययन करून व्यवस्थित रूपाने देवाची सेवा करून साधना तपस्या करून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो परिपूर्ण असतो. कमीत कमी 12 वर्षे गुरुच्या गर्भामध्ये, गुरुगृहामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सम्यक रूपाने समर्पण बुद्धीनं साधना भजन केलं पाहिजे. म्हणून जनिता, जन्म देणारे गुरु आहेत. जेव्हा आपण गुरुगृहामधून बाहेर निघू तेव्हा आपला खरा अर्थाने जन्म आहे बरं का. आणि नुसता आईच्याच गर्भातून जन्माला आलो असे तर किती लोक मग येतात. कुत्र्याला आणि मांजरालाही पिलं होतात महाराज, म्हणून त्यांना जन्म म्हणायचा नाही. खरा जन्म हा आहे जिथे गुरुनं कृपा करून आपल्याला एक माणूस बनवलं आणि माणूस बनून बाहेर काढलं, तर तो जन्म आपला खरा आहे. म्हणून जनिता, उपनेता म्हणजे संस्कार आपल्याला दिले, उपनेताच. अशा प्रकारे ही सगळे लक्षण गुरुच्या ठिकाणी बसतात. म्हणून महाराज तुम्ही संत माय बाप, एका आई आणि वडिलाप्रमाणे तुम्ही कृपा करतात, सगळ्या प्रकारचे हित वहन करतात. जसं आम्ही ऐकलं होतं, जशी आई पोटामध्ये भार वहन करते तसं महाराज तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. महाराज जसं आई आपल्या बाळाचं ओझं वागवते तसं तुम्ही सर्व संत मंडळी आम्हासारख्या पतित लोकांचं ओझं वागवतात. म्हणून महाराज तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून तुमची महिमा मी काय वर्णन करू, काय मी पतित कीर्तिवान. आणि खरं तर हेच आहे, जसं तुकोबारायांच्या बाबतीत ते म्हणतात की मी पतित आहे, पण महाराज ते जरी पतित स्वतःला म्हणत असतील तरी ते कसे आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अवतार तुम्हा धराया कारेने, अवतार तुम्हा धराया कारेने, अवतार तुम्हा धराया कारेने, अवतार तुम्हा धराया कारेने, अवतार तुम्हा धराया
संत महापुरुषांच्याकडे एकच कर्तव्य आहे, ते म्हणजे काय? जसं त्यांना येण्याची काहीच गरज नाही, जसे आपल्याला जन्माला यायचं मरायचं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण लिप्त आहोत, संत मंडळींना येण्याची गरज नाही. कारण की ते अवतार धारण करतात. कशा करता म्हणता? एकच कर्तव्य आहे, ते म्हणजे उद्धराया. संत महापुरुष येतात ते आपल्यासारख्या पतित लोकांचा उद्धार करण्याकरता. उद्धार कशा? उद्धार म्हणजे काय हो महाराज? सगळ्यात पहिला हा शब्द उद्धार म्हणजे ज्या ठिकाणी आपण फसलेलो आहोत कुठल्याही गोष्टीमध्ये, तिथून बाहेर काढणं, दुःखामधून बाहेर काढणं, यालाच म्हणतात उद्धार. ही शास्त्रीय भाषा आहे. जसं आपण कोणत्याही ठिकाणी फसलेलो आहोत, एखाद्याने जर आपल्याला संकटातून वाचवलं, त्याला आपण आपल्या साधारण भाषेत उद्धार म्हणू शकतो. परंतु महाराज, आपण सगळ्यात मोठ्या संकटात सापडलेलो आहोत. ते संकट म्हणजे असं आहे, जे संकट अत्यंत भयंकर आहे. त्याचं वर्णन एका ठिकाणी उपनिषदानेही केलं. म्हणतात की एक व्यक्ती आहे बघा, एक माणूस आहे आणि तो एका झाडाच्या फांदीला लटकलेला आहे. झाडाच्या फांदीला लटकला, खाली मोठा तलाव आहे. मोठा तलाव आहे. त्या तलावामध्ये कमीत कमी 4 ते 5 मगरी आहेत, करून बसलेल्या खाली तलावामध्ये. वरून काय आहे म्हणतात? वरून त्या झाडाच्या ज्या फांदीला त्याने धरलेलं आहे, त्या फांदीवरती 3 ते 4 मोठे मोठे साप आहेत, फणा काढून बसलेले. बरं महाराज, आणखी काय म्हणतात? त्याच्यावरती त्यानं बघितलं मोठं मधमाशांचं पोळं आहे. आणि बरं एवढंच थांबले नाही, म्हणतात की त्या तलावाच्या कडेला जे झाड आहे, त्या झाडाच्या ढोलीच्या शेजारी एक मोठा वाघ करून बसलेला आहे. कशा करता? सगळे बसलेले आहेत याला खाण्याकरता. केवढ्या संकटात आहे माणूस. कुठे जाईल बरं? खाली जावं तर मगर आहे, वरती जावं साप आहे, इकडच्या बाजूला उडी मारावी वाघ आहे. करायचं काय? अशा संकटात सापडलेला व्यक्ती, त्याला एक मात्र करायचं, सगळं काही सोडून केवळ भगवंताचं भजन करायचं की हे देवा, या संकटातून मला तूच वाचवू शकतो. एक मात्र सहारा तो आहे. आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? कोण आहे बोला? आपण सगळे आहोत महाराज. सगळीकडे तुम्ही प्रपंचामध्ये, तुम्ही तुमच्या घराच्या केंद्र भागामध्ये उभे राहा आणि सगळीकडून स्वतःला परीक्षण करा, निहाळा स्वतःला. बघा जरा आपल्याला की मी कोण आहे, आणि जर मी आहे कुणीतरी तर माझ्या आसपास काय आहे. संपूर्ण प्रपंचाच्या दुःखांनी वेढलेला, संकटाने वेढलेला एक अज्ञानी प्राणी आहे. आणि या अज्ञानी प्राण्याला वाचवण्याकरता या जगात आता कोणीही नाही, सगळीकडे फक्त गिळायला बसलेले आहेत. मग त्या लोकांचा घास बनायचाय का आपल्याला? नाही ना. मग काय करायचंय म्हणताय? सगळं सोडा आणि एक मात्र भगवंताचं भजन करा. त्याच्याकरता महाराज वाढावया, वाढण्याकरता ही आमची भक्ती, आमचं प्रेम, भगवंताच्या प्रती असणारं प्रेम ते वाढण्याकरता अखंड भगवंताचंच नामचिंतन केलं पाहिजे. कुळाचार नाम विठोबाचे. आणि हे आमच्या कुळ परंपरेनं आलेलं आहे की भगवान पंढरीनाथाचं नामचिंतन केलं पाहिजे. त्याचमध्ये आमचं सर्वथा कल्याण आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. विठोबा
विठ्ठल विठ्ठल सदा सर्वदा आमच्यावरती अकारण कृपा करत असतात. कारण कृपाळू शब्दाचा अर्थच असा आहे की परदुःख प्रहरण इच्छा नामक कृपा. कशी दुसऱ्याचं दुःख हरण कसं होईल याची सतत इच्छा मनामध्ये असणं याला कृपा म्हणतात. पण कशी कृपा म्हणतात? प्रत्युपकार अनपेक्षया. एखाद्यावरती अकारण कृपा करायची आणि त्या बदल्यात मला काहीही मिळावं अशी अपेक्षा ठेवायची नाही. जर मी एखाद्यावर कृपा केली तर त्याच्या बदल्यात त्याने मला काही द्यावं अशी इच्छा न ठेवता जो कोणी व्यक्ती कृपा करतो ते संत आहेत. म्हणून ज्यांचा स्वभाव कृपा करण्याचा आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि मग अशी कृपा करणारे तुम्ही संत कायमी पतित कीर्तिवान. माझ्यासारखा पतित माणूस तुमची काय बरं कीर्ती वर्णन करणार आहे? म्हणून हे महाराज मला एवढंच कळतं की अवतार तुम्हा धराया कारणे. आम्हासारख्या अपराधी लोकांना त्या अपराधातून मुक्त करून सदा सर्वदा भगवंताचं बनवण्याकरता तुम्ही स्वतः अवतार धारण करून येतात. जसं आता प्रयागराज क्षेत्रामध्ये महाकुंभ पर्व चालू आहे. अत्यंत उत्तम तिथी जशी आज माघ महिन्याची ही एकादशी. माघ महिन्याची एकादशी म्हणजे महाराज ही आपल्या पंढरीनाथाची वारी आहे. माघ महिना अत्यंत पवित्र आहे आणि या माघ महिन्यामध्ये दरवर्षी प्रयागराज तीर्थराज ज्याला म्हटलं जातं दरवर्षी मेळा भरतो. बघा हा महाकुंभ मेळा जरी असला तरी तिथे दरवर्षी मेळा भरतो संत महापुरुषांचा. तर या मेळाव्यामध्ये असं काय विशेष आहे म्हणतात? अच्छा ऐका, ते तीर्थराज सर्व तीर्थ जंगम जे आहेत ना, जंगम म्हणजे या सगळ्या चराचरामध्ये जेवढे तीर्थ आहेत ते तीर्थांचा राजा त्रिवेणी संगम भलेही असेल, परंतु महाराज कसं आहे बघा, तिथं आत्ताच किती 5-10 करोड लोकसंख्या जमली आहे. आपल्याला जाणं शक्य आहे का? बरं जायचं ठरलंच तर माणसाला तिकीट काढा, अमुक करा तमुक करा आणि मग निघा. मग तिथे पोहोचा, तिथे जाऊ नये, धक्का खाऊ नये, स्नान मिळतंय नाही मिळतंय काही खात्री नाही. बरं स्नान करायला जाताना माणसाला चालावंच लागत नाही, तो फक्त गर्दीत उभा राहायचं जाऊन. बरोबर तुम्ही स्नान करून परत माघारी येता. एवढी पोषक तयारी असते. मग गर्दी एवढी मला चालायची गरज नाही. गर्दीच्या धक्क्याने माणूस स्नान घेऊन बाहेर येतो. एवढे त्रास तुम्ही सहन करता, मिळतंय काय? म्हणे पुण्य मिळते, महान पुण्य मिळते, अपार पुण्य मिळते. पण तरीही या पुण्याची तुलना तिथे केली नाही. ऐका बरं का, म्हणतात माझ्याकडे असं पुण्य आहे, असं तीर्थ आहे, त्या तीर्थात एकदा जरी तुम्ही स्नान केलं की तुमच्या सगळ्या पापाला निवृत्त केलं जातं आणि तत्क्षणात तुमच्या पदरामध्ये काय म्हणतात की महान पुण्य राशी येऊन पडते. ते तीर्थ म्हणजे महाराज चालतं फिरतं तीर्थ म्हणजे माझे संत महापुरुष. जर संत आपल्या घरी आले तर समजायचं या चराचरातलं सगळ्यात पवित्र तीर्थ आज माझ्याकडे आलेले. तसे आपण म्हणतो ना, संत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हे कशामुळे आहे? आपण जेव्हा दिवाळी दसरा साजरा करतो ना, तो खरा नाहीये. खरा दिवाळी दसरा तो आहे ज्या दिवशी कुणी संत आपल्या घरी येतात. मग असे संत मंडळी वारंवार आपल्या घरी यावे, आपल्यावर कृपा करावी, अशी सेवा आपण दिली पाहिजे. मग असे संत मंडळी जे आहेत त्यांची महिमा मी सांगू शकत नाही, कारण मी पतित आहे, कायमी पतित कीर्तिवान. आणि यानंतर तुकोबारायांनी एवढं सुंदर सांगितलं की चंदन जे आहे ना वनामध्ये राहतं, त्या चंदनाशी तुमची मी थोडी थोडी तुलना करू शकतो. ही चंदनाच्या अंगामध्ये शीतलता असते आणि तीच शीतलता संत महापुरुषांच्याकडे असते. चंदन जसं शीतल आहे, सुगंधित आहे, तसंच सुगंध आणि शीतलता संतांच्याकडे असते. जो सुगंध सर्वत्र दरवळतो, जी शीतलता सर्वांना आनंद देते. आणि असे महाराज बघा बरं का, म्हणतात की त्या चंदनाच्या वनामध्ये एखादं जर बांबूचं झाड असेल, चंदनाच्या शेजारीच बांबूचं झाड असेल, म्हणतात की चंदनाचं एक झाड सगळ्या वनाला सुगंधित बनवतं, परंतु बांबूच्या झाडाचं ते काही करू शकत नाही. का महाराज? कारण बांबूला गाठी असतात. किती गाठी? भरपूर गाठी असतात. म्हणजे गाठीच्या माणसाला कोणी सुधारू शकत नाही. म्हणून माणूस आतल्या गाठीचा नको आहे,
मोकळा पाहिजे. मोकळा असेल तर सुधारायचं सोपं आहे. दुसरं बरं का म्हणतात की एक साप असतो, तो साप त्या चंदनाच्या त्या पूर्ण खांबाशी चंदनाच्या झाडाशी वेढे घेतो गोल 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 गोल, तरीही त्या सापाच्या ठिकाणी चंदनाच्या जवळ असणारी शीतलता अजिबात येत नाही. कारण की तो साप कसा आहे, उग्र आहे. एवढ्या जवळ राहूनही, एवढ्या सानिध्यात राहूनही तो साप चंदनाकडून ना शीतलता घेतो, नाही त्या ठिकाणी सुगंध घेतो, आहे त्या स्वभावामध्ये राहतो. म्हणून चंदनाचा वेढा घेतला म्हणून साप काही कमी विषारी बनत नाही. पण महाराज असं आहे, तुम्ही असे बनू नका. संतांच्या जवळ राहूनही आपल्या मूळ स्वभावात राहू नका. आपला स्वभाव हळूहळू सोडा, तरच कल्याण आहे. आपल्या सर्व दुर्गुणांचा त्याग करून समर्पण बुद्धीनं संत महापुरुषांचं भजन केलं पाहिजे. चाल म्हणताय का? तू का भरे गुण चंदनाचे अंगी, तू का भरे गुण चंदनाचे अंगी, तू का म्हणे गुणा चंदनाचे अंगी.
महाराज तर तैसे तुम्ही संत जन, जगामध्ये तुम्हीच संत जन आहात, ज्या सर्व दुःखाला सहन करून केवळ आनंद, सुख आणि शांतीही जगामध्ये प्रदान करतात. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संपूर्ण जगामध्ये आनंद देणारे मायबाप आहात. मग अशा प्रकारे संत महापुरुषांची दिव्यतम अशी महिमा वर्णन करणारा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग अत्यल्प वेळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला. आजची सेवा खूप आनंद वाटला महाराज की अमळनेर गावामध्ये तरी पहिल्यांदाच आलो आम्ही आणि एवढा आनंद वाटला की पहिल्यांदा भगवान पंढरीनाथाकडे बघून सेवा करायची संधी मिळाली. ही बाकी सगळे लोक पाठीमागे आहेत, भगवंत पुढे आहे. मला तरी असं वाटतं की अशीच व्यवस्था प्रत्येक ठिकाणी सगळ्या कीर्तनकार लोकांकरता असली पाहिजे आणि देवाकडे बघून तरी बाकी फालतू गप्पा आठवणार नाही. भगवंताकडे बघितल्यानंतर लाज तरी वाटेल की आपण त्याचेच गुण गावे, दुसरं काही बोलायला नकोय. खरंच महाराज भगवान परमात्म्याच्याकडे पाहून एवढा आनंद, एवढा उत्साह, एवढा अत्यंत निरंतर असा
जसं जीवनामध्ये आनंद ओसंडून वाहतो इथपर्यंतची भगवंताची दिव्यतम अशी कृपा असते आपल्यावर. आणि हीच कृपा संत महापुरुष करतात. आणि जसं मी सांगितलं की या रामदासी परिवारामध्ये एवढी सुंदर अशी प्रकारचे उपक्रम त्यांनी केलेला आहे. तर हे उपक्रम करण्यापाठीमागचं पण सगळ्यात मोठं कारण म्हणजे संत कृपा आहे. की समर्थ रामदास स्वामींचीच साक्षात कृपा या परिवारावर पहिल्यापासून आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि खरंच संत महापुरुषांची कृपा आहे. आणि ज्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुतुल्य ज्यांना त्या ठिकाणी सन्मान आहे असे परमपूज्य आदरणीय ब्रह्मीभूत स्वामी आनंदाश्रमजी महाराज, तर यांचाही कृपा वर्षाव या परिवारावर आहे. आणि जसं आम्ही जिथे राहतो तिथे तर संपूर्ण लोकांवरती स्वामीजींचा अपार असा आशीर्वाद आहे. आणि खरंच संत महापुरुषांची कृपा आहे म्हणून एवढा सुंदर असा कार्यक्रम करावा, अशी योजना करावी असंच सुचतं सुद्धा. आणि खरंच संतांचीच कृपा आहे. आणि विशेष म्हणजे त्या आईची कृपाही म्हणावं लागेल. कारण की जशी संत कृपा करतात तशीच जशी आई कृपा करते, आईच्या विषयी जे आपण ऐकलं तर त्याचमध्ये ही आई सिंधू अक्का ज्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर अशा तत्वांना जपलं, खूप सुंदर असे संस्कार आपल्या पूर्ण परिवाराला लावले, आपल्या मुलाला आपल्या मुलींना सुंदर अशा प्रकारे घडवलं. आणि विशेष करून मी पाहिलं, आमची भेट झालेली, बऱ्याचदा भेट झाली. आणि जेव्हा अकोळनेरला यायचे ना आमचे हरिभक्त परायण रामकाका बडवे, हे या रामदासी परिवाराचे जावई आहेत. आणि जेव्हा तिथे अकोळनेर गावामध्ये आजी यायच्या तेव्हा बघा महाराज खूप सुंदर, आम्ही जेव्हा पंक्तीला बसायचो ना जेवणात, गीतेचा 15वा अध्याय सुंदर प्रकारे कंठस्थ म्हणून दाखवणार. जी इतका सुंदर असा पाठा, अनेक ओव्या, अनेक श्लोक, अनेक नीती नियम आणि अनुशासित जीवन, स्वतःही अनुशासित आणि दुसऱ्यांनाही अनुशासित ठेवण्याचा निरंतर अटोकाट प्रयत्न. खरंच असे लोकच असले पाहिजे बरं का जगामध्ये, तर शिस्त लागते. आणि आज जे काही तुमच्या परिवारामध्ये जो उत्साह, जो आनंद, जी शिस्त आहे कुठेतरी त्या मातेमुळंच आहे. आणि हे तुम्ही सगळे आनंदाने स्वीकारही करतात. खूप छान वाटलं. तर या आजीबाईंच्या 7व्या मासिक पुण्य स्मरणानिमित्त झालेली जी सेवा आहे ती पंढरीनाथाच्या चरणी मी समर्पित करते. आणि देवाला प्रार्थना करते की या आजीबाईंनाही आपल्या श्री चरणावरती कायमस्वरूपीचं स्थान द्यावं, त्यांना परत येणं आणि जाणं देवानं ठेवू नये. त्यांच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती गंगेप्रमाणे निखळ वाहत राहो अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि त्या ठिकाणी अजून एक छोटीशी सूचना देऊन वाणीला विश्रांती देते. ज्या गावामध्ये अकोळनेरमध्ये जिथे आम्ही राहतो, तर माझे गुरुदेव परमपूज्य स्वामीजी महाराज गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून राहतात. आणि जसं मी सांगितलं फार पूर्वीपासून गुरुजी जेव्हा आले तेव्हापासून सेवेमध्ये हा पूर्ण बडवे परिवार, विशेष करून श्रीराम काका नेहमी गुरुजींच्या सेवेमध्ये, त्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार ज्या ठिकाणी सेवेमध्ये लागलेला आहे. तर त्या गुरुजींनी स्वामीजींनी त्या ठिकाणी गुरुकुलाची निर्मिती करण्याचा संकल्प घेतलेला आहे. भगवंताची कृपा, याला संकल्प म्हणता येणार नाही, भगवंताची इच्छा आहे म्हणून घडते. परंतु या इच्छेमध्ये, भगवत इच्छेमध्ये आपल्या सर्वांची इच्छा सुद्धा समान रूपाने समाविष्ट असावी. गुरुकुलाचा प्रचार व्हावा ह्याकरता एक सुंदर अशी सूचना तुम्हाला देईन. गुरुकुलामध्ये सुंदर अशा शास्त्राचं चिंतन शिकवलं जातं. संपूर्ण शास्त्र, संपूर्ण वेद, जे शास्त्र कदाचित आपल्याला नावही माहीत नाही अशा सगळ्या शास्त्रांना त्या ठिकाणी सुंदर प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना हे शास्त्र शिकायचं असेल तर त्यांनी संपर्क करा आणि अवश्य या गुरुकुलाचा लाभ घ्या. ज्यांना कुणाला शिकायचं असं वाटत असेल त्यांच्यापर्यंत ही सूचना अवश्य पोहोच करा. अशा प्रकारे आजच्या कीर्तनाची झालेली सेवा आणि विशेष म्हणजे या पूर्ण सेवेमध्ये सहयोग खूप सुंदर मिळाला. की सहयोगही सोबतही होता. आणि महाराज या गावचेही मंडळी आहेत, अमळनेर गावचेच आहेत कदाचित सर्व वारकरी मंडळी, त्यांचे प्रथमतः आभार व्यक्त करेन मी. आणि आमचे मृदंगमणी आहेत आणि श्रीराम काका बडवे, त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आहे. त्यांचे सुपुत्र रोहित महाराज बडवे आहेत आणि त्यांचे सहसाथी त्यांच्यासोबत नेहमी असणारे हरिभक्त परायण बाप्पू महाराज कोळगे आणि मृदंगमणी महाराज संकेत महाराज, की खूप सुंदर अशी साथ सर्वांनी दिली. सर्वांचे अनंत आभार. आणि महाराज एवढी कळकळ होती की कीर्तन व्हायचे, चांगलं व्हायचे, त्याच्याकरता साऊंड सिस्टीम पण सोबत घेऊन आले. त्याकरताही खूप खूप धन्यवाद महाराज. कारण की साऊंड सिस्टीम म्हणजे ना खरंच आमच्या कार्यक्रमाचा अर्धा प्राण आहे बरं का.
आम्ही बोलू, आम्ही गाऊ, पण तेही फार महत्त्वाचं आहे. ते नसेल तर मग अर्धा कार्यक्रम तिथे संपून जातो. तर खूप आनंद वाटला. सर्व माता भगिनी, सर्व पितृवर्ग, सर्वांना अनंत साधुवाद, धन्यवाद ज्ञापित करून भगवंताच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून वाणीला विश्रांती देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय